ड्राफ्ट सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन मिळेल. यामध्ये अप्रूव्ह, एडिट आणि साइन आणि अप्रूव्ह असे 3 बटन दिसतात. यापैकी एडिट हा ड्राफ्ट एडिट करण्यासाठी बटन दिसतंय. अप्रूव्ह म्हणजे ड्राफ्ट अप्रूव्ह होईल. ड्राफ्ट अप्रूव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होऊ शकणार नाही. आणि साइन अँड अप्रूव्ह म्हणजे ड्राफ्ट जेव्हा अप्रूव्ह होईल त्यावेळी त्या ड्राफ्टवर अप्रूव्ह ऑथॉरिटीची सिग्नेचर होईल. म्हणून साइन अँड अप्रूव्ह या बटनवर जेव्हा अप्रूव्ह ऑथॉरिटी क्लिक करेल तेव्हा ड्राफ्टवर त्या व्यक्तीची सिग्नेचर होऊन तो ड्राफ्ट अप्रूव्ह होईल. तर ड्राफ्ट अप्रूव्ह करण्यासाठी सर्वात प्रथम मी साइन अँड अप्रूव्ह या बटनवर क्लिक करते. साइन अँड अप्रूव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर सायनिंग अँड अप्रूव्ह प्लीज वेट असा मेसेज येईल. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर DSC पिन विचारण्यात येईल. साइन झालेल्या ड्राफ्टवर कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही. एंटर पिन मेसेज बॉक्स आल्यानंतर पिन टाकेल आणि ओके या बटनवर जेव्हा क्लिक करेल तेव्हा ड्राफ्ट हा वर सिग्नेचर होईल आणि तो अप्रूव्ह होईल. अप्रूव्ह झालेला ड्राफ्ट अशा प्रकारे दिसेल. ज्याच्यामध्ये खाली डिस्पॅच बाय सेल्फ आणि डिस्पॅच बाय सीआरयू असे बटन दिसत आहेत. ड्राफ्ट स्वतः डिस्पॅच करायसाठी डिस्पॅच बाय सेल्फ या बटनवर क्लिक करून स्वतः डिटेल्स तुम्ही टाकू शकाल. आणि डिस्पॅच बाय सीआरयू म्हणजे सीआरयू थ्रू जर तुम्हाला हा ड्राफ्ट डिस्पॅच करायचा असेल तर डिस्पॅच बाय सीआरयू या बटनवर क्लिक करून तुम्ही सीआरयू द्वारा हा ड्राफ्ट डिस्पॅच करू शकाल. अशा प्रकारे तुम्ही ड्राफ्ट साइन अँड अप्रूव्ह करून डिस्पॅच करू शकाल.